व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि समोर उपस्थित महाराष्ट्रातल्या प्रत्येक कान्याकोपऱ्यातून आलेले सर्व बंधू भगिनी, आजचा हा दिवस खऱ्या अर्थानं महाडच्या जनतेने आणि महाराष्ट्राच्या जनतेने एक वेगळा अनुभव आजच्या दिवशी त्यांना मिळतोय, पाहायला मिळतोय। गेल्या वर्षी मी या महाडला जेव्हा भेट दिली त्या टायमाला महाडच्या चौदार तळ्याचं वास्तविकता जी काही माझ्या नजरेला आली, त्यानंतर भरत शेठ माझ्याबरोबर होते, इतरही काही पदाधिकारी होते। त्यांनी सांगितलं की आपल्याला या महाडच्या चौदार तळ्याचा विकास करायचा। खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची चळवळ जी सुरू झाली ते महाडच्या चौदार तळ्यापासून सुरू झाली आणि मग ह्या ज्या चळवळीपासून बाबासाहेबांचा प्रवास महाराष्ट्रात नाही तर जगभर गेला, ते एवढं दुर्लक्षित कसं असू शकतं। म्हणून त्यांनी भरत शेठनी मला विनंती केली, इतरही मान्यवरांनी विनंती केली, त्यात प्रवीण दरेकर असतील, सुनील तटकरे साहेब असतील, आणि माझ्याकडे प्रस्ताव आला। प्रस्ताव फार छोटा होता। मी त्यांना सांगितलं की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामाला माणूस बनवलंय, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं कोणतंही काम, मग त्याचा चौदार तळ्याचा असो, चैत्यभूमीचा असो, दीक्षाभूमीचा असो, कोणत्याही कामाला कधीही सरकार मागे पुढे पाहणार नाही। पाहिजे तेवढा निधी त्या ठिकाणी दिला जाईल। आणि मला सांगायला आनंद होतो, या चौदार तळ्यासाठी आपण जवळपास 56 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे साहेब यांनी मला सरळ सांगितलं, शिरसाट चांगलं काम आहे, त्या ठिकाणी निधीची कमतरता कमी पडणार नाही, तुला करायचंय बिंदास कर। आणि मला माझ्या आयुष्यामध्ये इतक्या वर्षाची माझी राजकीय कारकीर्द असताना सुद्धा मला आज खऱ्या अर्थानं आनंद एका गोष्टीचा होतोय। मी आयुष्यामध्ये काय केलं यापेक्षा आज काय केलं याचा सगळ्यात जास्त आनंद यासाठी होतोय, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याची कामाची सुरुवात केली, जिथं पाणी पिलं होतं, ते डेव्हलप करताना त्याच्यामध्ये माझा खारीचा वाटा त्या ठिकाणी होतोय। बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करायची संधी मला मिळते, यापेक्षा आयुष्यामध्ये मोठं काहीच होऊ शकत नाही, हा मानणारा मी आहे। खरं तर मागे 20 मार्च 1920ला मानगाव इथं जी काही परिषद झाली होती, त्या परिषदेमध्ये राजश्री शाहू महाराजांनी बाबासाहेबांबद्दल एक उद्गार उच्चारले होते। ते म्हणाले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुमचे खरे पुढारी आहेत व ते तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही, हे राजश्री शाहू महाराजांचे उद्गार होते। आणि तुम्ही जर पाहिलं, बाबासाहेबाला त्यांनी सांगितलं होतं, बाबासाहेबांच्या उपस्थित सांगितलं, एक दिवस असा येईल बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण हिंदुस्थानचे नेते होतील आणि मग ती वाणी त्यांची आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळाली। मुख्यमंत्री साहेब, आपण या समाजासाठी फार मला सहकार्य करता। माझा कोणताही प्रस्ताव मी जेव्हाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेऊन जातो, कधी मला त्याला नाकार मिळालेला नाही। मी आज अभिमानानं सांगू शकतो की दलित समाजाच्या लोकांच्या खऱ्या उद्धारासाठी जे शिक्षण हे माध्यम आहे, ते माध्यमासाठी मुख्यमंत्री साहेबांनी गेल्या वेळेला 1200 कोटी रुपये मला दिले, 1200 कोटी रुपये। आणि आता ह्या एप्रिल महिन्यामध्ये जवळपास 60 नवीन वसतिगृहाची आपण पायाभरणी करतो। एका वर्ष सव्वा वर्षामध्ये जेव्हा ते कंप्लीट होईल ना,
या समाजातील जवळपास 20 ते 25 हजार नवीन विद्यार्थी त्या हॉस्टेलमध्ये राहायला जाणार. साहेब, मला त्या गोष्टीचा आनंद आहे. मी कॅबिनेटमध्ये एक प्रस्ताव आणला. मी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जी पीपल एज्युकेशन सोसायटी निर्माण केली त्याची आता डागडुजीला ती इमारत आलेली आहे. सिद्धार्थ कॉलेज असेल, वडाळ्याचं हॉस्टेल असेल, मिलिंद कॉलेज असेल, या सगळ्या गोष्टीला साहेब मला सहकार्य करायची गरज आहे. समाजाकडे किंवा संस्थेकडे पैसा नाही. साहेब, मला मदत करा. साहेबांनी एका मिनिटामध्ये कॅबिनेटच्या बैठकीमध्ये 500 कोटी रुपये आपल्याला दिले. आता त्याचं सुद्धा सगळं काम आता पुढच्या या महिनाभरात आपण चालू करू. एक नाही, अनेक. फक्त या समाजापुरतं नाही. अण्णाभाऊ साठेचा पुतळा माटेगावला, त्या पुतळ्यासाठी त्या ठिकाणचं सुशोभीकरण करण्यासाठी 5 एकरची जमीन आपण घेतली आणि त्याला जवळपास 50 कोटी रुपये त्यांनी सुद्धा ते मंजूर केलेले आहे. अनेक योजना आपल्याकडे आहेत. अनेक गोष्टी आपण करायचा मानस आपला आहे. मी तुम्हाला सर्व समाज बांधवांना एक विनंती करणार आहे की आपण सर्वजण या अशा कामाच्या क्षेत्रामध्ये सर्वजण एक आलं पाहिजे. एक सगळ्यात ऐतिहासिक निर्णय जर झाला असेल तो अॅट्रॉसिटीचा झालेला आहे. 889 लोकांना आज समाज कल्याण खात्यामध्ये आपण नोकरी देतोय. हा सुद्धा एक मोठा निर्णय आपण घेतो. अन्याय अत्याचार ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी सहानुभूती दाखवणं भाग वेगळा आहे. परंतु खऱ्या अर्थानं त्यांना या आपल्या शासनामध्ये किंवा समाजामध्ये सामावून घेण्यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तोही निर्णय साहेबांनी कॅबिनेटमध्ये आम्हाला मंजुरी दिली. अनेक निर्णय आपण घेतोय. मी परवा दिवशी गेल्या 8 दिवसापूर्वी देशवंडीला गेलो. देशवंडी गाव हे सिन्नर तालुका नाशिकमध्ये. मलाही माहित नव्हतं ते गाव कुठे, परंतु मला एवढं माहित होतं की वामनदादा कर्डकांचा जन्म त्या देशवंडी गावात झाला. ज्या बाबासाहेबांची चळवळ खऱ्या अर्थानं वामनदादाने सगळ्या भीमसैनिकांच्या सर्वसामान्यांच्या हृदयात कोरण्याचं काम केलं. ते वामनदादा कर्डकाचा जन्म तिथलचा. त्या ठिकाणी आपण 14 कोटी रुपये देऊन त्यांचं स्मारक उभं करतो. प्रत्येक लोकांना समाजामध्ये जे चांगले काम करतायत अशा प्रत्येक माणसाला या मुख्य प्रवाहात आणायचं काम आपल्या या विभागातर्फे केलं जातंय. मला अभिमान आहे. हे सर्व काम करत असताना मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी मला मदत तर करतातच, परंतु मी त्यांनाही सांगतो, सीएम साहेबनी एक प्रयोग केला. जेव्हा तुम्ही 1200 कोटी रुपये मंजूर केले, मी सर्व आमदारांना 288 आमदार विधानसभेचे, 75-76 आमदार विधान परिषदेचे, सर्वांना पत्र लिहिले. पत्र काय लिहिलं? तुमच्या मतदारसंघामध्ये माझ्याकडे निधी मागताना येताना तुम्ही 2 कोटीचा निधी मागाल, रस्ता करायचा म्हणून सांगाल, एखादा सभागृह बनवायचं म्हणून सांगाल. ते न करता तुमचं नाव तुमच्या त्या मतदारसंघामध्ये जर कायमस्वरूपी कोरायचं असेल, माझ्याकडे सगळ्यांनी 288 + 76 लोकांनी तुम्ही मला हॉस्टेलचा प्रस्ताव द्या, तुम्हाला पाहिजे तेवढा निधी मी देईल. आणि त्याचा परिणाम असा झाला की आज माझ्याकडे 120 हॉस्टेल नवीन आता आपण उभार करतोय. 120. म्हणून आमदारही खुश आहेत, मी खुश आहे. माझा हेतू साध्य झाला. विद्यार्थ्याला तिथं ॲडमिशनही मिळणार आहे आणि तुम्हाला सुद्धा तुमचं नाव तिथं लागणार आहे. म्हणून हे दोन्ही कॉम्बिनेशन जेव्हा करताना एक आनंद ज्याला म्हणता येईल तो करायचा आपण प्रयत्न केलाय. सीएम साहेब, आज या महाडमध्ये पहिल्यांदा एवढी मोठी सभा, पहिल्यांदा एवढा मोठा समुदाय आज पहिल्यांदा इथं येतोय. महाडमध्ये हे जे काम आहे, आज भूमिपूजनाचं जे काम आपण आज भूमिपूजन साहेबांच्या हस्ते केलंय, त्याची सुरुवात हे 15 दिवसात सुरू होणार आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत. नाहीतर असं जनरली राजकारणातले लोक असं म्हणतात, उद्घाटन केलं का चाललं, नंतर कधी बनेल ते माहीत नाही. आपल्याकडं कधी बनेल ते माहीत नाही. आपल्याकडं करेक्ट डेडलाईन दिली जाते आणि म्हणून 15 फेब्रुवारीपर्यंत हे संपूर्ण परिसराचा विकास हा केला जाणार आहे. आणि येणाऱ्या मार्चच्या 20 तारखेला खऱ्या अर्थानं महाड हे महाराष्ट्रातच नाही तर या देशाभरामध्ये एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम आपण करतोय. त्यासाठी 56 कोटीची रक्कम जरी कमी पडली त्याच्यामध्ये 10-20 कोटी रुपये टाकायचा सरकारचा मानस आहे. सीएम साहेब इथं बसल्यामुळं मी जेवढं काही मागेल ते देतीलच.
अशी मला अपेक्षा आहे. म्हणून पैशाची चिंता नाही आहे, निधीची कमतरता पडणार नाही. परंतु या महाडमध्ये हे जे काही आपण जे काम करतोय याचा संदेश हा महाराष्ट्रावर जाईल. CM साहेब आज आपण या कार्यक्रमाला आले. डेप्टी CM साहेब शिंदे साहेब अचानक त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं तेही येऊ शकले नाहीत. त्यांनी सुद्धा मी काल त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी त्यांचे सर्व फौजफाळ आला होता, परंतु अचानक त्यांची तब्येत खराब झाल्यामुळं ते आले नाहीत. त्यांच्यातर्फे सुद्धा तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो आणि CM साहेबांना पुन्हा विनंती करतो, एक छोटीशी विनंती साहेब, हा जो समाज आहे ना, बाबासाहेबाचं नाव घेतलं तर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात बोलवा ते जातात. कुठून येतात, कसे येतात, कुठं राहतात माहीत नाही साहेब. तुम्ही जाताना पहा साहेब, त्या रस्त्याच्या बाजूला गठोडी असते, कुणाकडे झोपायची जागा नसते साहेब. असेच येतात, फक्त बाबासाहेबाचं दर्शन घ्यायचंय, माझ्या बाबासाहेबांना मला भेटायचंय. आणि असंच एक काम साहेब मला आयुष्यात आणखीन एक करायचंय. बौद्ध गयाला अनेक अनुयायी जातात, बौद्ध गयाला दरवर्षी जातात, म्हणजे वर्षभर तिकडे जाणं येणं चालू असतं. तिथं साहेब हा समाजातील माणूस रस्त्यावर झोपतो, प्लॅटफॉर्मवर झोपतो, इकडे तिकडे आजूबाजूला कुठेतरी आपला सहारा घेतो आणि त्या बौद्ध गयाला जरूर जातो. साहेब आम्ही प्रयत्न करतोय, विभागातर्फे प्रयत्न करतोय. फक्त तुमचा एक धक्का पाहिजे. मला त्या सरकारकडून 10 एकर जागा पाहिजे. त्या ठिकाणी आम्ही या समाजासाठी मोठं हॉस्टेल ज्याला म्हणता येईल ते उभारायचा प्रयत्न आमचा आहे. जवळपास 100-150 कोटी रुपयाचं हॉस्टेल त्या ठिकाणी उभार करायचं आहे. फक्त त्या सरकारला तुमच्यातर्फे जर एक पत्र जर आम्हाला दिलं तर आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः जाऊन त्यांच्याकडून ती जागेची मागणी करून, आणि तुम्ही जेव्हा बोलले सरकार आपलं आहे, तुम्ही जेव्हा बोलले की ती जागा निश्चित आपल्याला मिळेल आणि त्या बौद्ध गयामध्ये सुद्धा या सर्व बांधवासाठी एक आलिशान राहण्याची जागा होईल, एवढी एक विनंती आपल्याला करतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अतिशय माहितीपूर्ण अशा प्रस्तावनेनंतर कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे आपण वळत असताना कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जातीचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष